सुधारित योजना असं सांगितलं, कोंडच नाव दिले परवा पत्रकार परिषदेत, त्या पत्रकार परिषदेमध्ये नगर परिषदेत की वाढीव तरतूद केली आहे, थोडीफार वाढीव तरतूद केलेली आहे. ही योजना नक्की कुठं होणार आहे, काय होणार आहे, त्याचा काय होणारच कल्पना आहे. पण जर कुठं होणार असेल तर ती आमची मागणी आहे की ही योजना नंबर 70 मध्ये व्हावी, कारण पाण्याचा तोटा त्या ठिकाणी आहे, तेच योजना व्हावी. गट नंबर 70 हा भारतीय विद्यापीठ सहकार्य व भारतीय विद्यापीठ असं कार्यावरती नोंद आहे. भारतीय विद्यापीठाचे सहकार्य बाळासाहेब कदम आहे, त्यांनी ती जागा परत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एक वेळ तुम्ही सर्वांचं स्वागत करतो, खास करून पत्रकारांची आमची. आणि त्याचा शासन निर्णय तुम्हाला परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी दिला. या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये पूर्वीच एकदा माझ्या माहितीप्रमाणे 5 ऑगस्ट 2020 रोजी पलूसमध्ये जागोजागी 35 कोटीची पाणी पुरवठा स्कीम मंजूर झाली अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले होते. आणि आता अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे 37.50 कोटीचा हा प्रशासकीय निर्णय या ठिकाणी दाखवून निवडणुकीपूर्वी पाणी पुरवठ्याच्या या स्कीमचा नारळ फोडायचा आणि मागील निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलेलं होतं तेच आश्वासन परत पलूसच्या सर्व नागरिकांसमोर पूर्ण केले असं दाखवण्याच्या हेतूपोटी तातडीनं हा GR फक्त काढून घेण्याचं काम सत्तेत असल्यामुळं, राज्यात सत्ता असल्यामुळं तातडीनं ह्याच्यावरती जर तुम्ही हा GR जर उपलब्ध आहे ऑनलाईन सुद्धा, हा जर डिटेल तुम्ही वाचला तर प्रस्ताव किती तारखेला गेला आणि किती दिवसात मंजूर झाला. पण हा मंजूर होत असताना ह्याच्यामध्ये ज्या शासनानं ज्या कंडिशन घातल्या गेल्या त्याच्या संदर्भात आम्हाला थोडंसं मुळात सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं होतं की काही अटी ह्याच्यातल्या अशा अडचणीच्या आहेत. कारण मुदत संपलेली आहे नगरपालिकेची, सध्या नगर परिषदेवर प्रशासक आहे, त्यामुळं त्यातल्या काही अटी म्हणजे कार्यान्वित यंत्रणा ही पलूस नगर परिषदेच्या विनंतीनुसार पलूस नगर परिषद कार्यान्वित यंत्रणा घेतलेली आहे. मुळात गेले 5 वर्ष झालं जी एक्झिस्टिंग पाण्याची आपली जी यंत्रणा आहे पाणी पुरवठ्याची ती सुद्धा चालवायचं काम आपल्या नगर परिषदेच्या यंत्रणेला जमलेलं नाही आणि कोणताही अनुभव नाही आपल्या नगर परिषदेकडे ह्यातील पाणी पुरवठ्यातील तज्ञ असा कोणताही अधिकारी नगर परिषदेकडे नाही. आणि सल्लागार कोणतर नेमायचा आणि त्याला जवळपास 3% स्वनिधीतून पैसे द्यायचे आहेत असं ह्या GR मध्ये सरळ उल्लेख आहे. त्याची रक्कम जवळपास 1,30 लाखाच्या जवळपास त्याची सल्लागाराची रक्कम जाईल. पण मुळात आपल्या यंत्रणेकडे नगर परिषदेच्या कुठलाही जुना अनुभव नसताना कार्यान्वित यंत्रणा नगर परिषद करून घेण्याचा मागचा हेतू काय, हा एक माझा प्रश्न. आणि हे ह्याच्यावरतीच आहे की काय मी GR मध्ये आहे ते तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर या पाणी पुरवठ्याच्या स्कीम संदर्भामध्ये जसं नगराध्यक्षांनी परवाच्या आम्ही ऐकलं पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की पाणी पुरवठ्याची जी आपली पाणीपट्टी आहे ती एकतर कमी होईल पण वाढणार नाही असं त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यायला तयार आहेत का. कारण
पाणी पुरवठ्याची ही जी स्कीम, जी सुधारित असं ह्याला नाव दिलेलं आहे, ह्या स्कीम मध्ये जॅकवेल आमनापूरला होणार आहे हे जग जाहीर आहे, कारण पलूसची जागा आमनापूरलाच आहे. आणि तिथून पुढे स्कीम कोणत्या पद्धतीने होणार आहे आम्ही वेळोवेळी तेच मागणी करतोय. मागच्या वेळी सुद्धा ज्यावेळी आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा आम्ही तीच मागणी सत्ताधाऱ्यांकडे करत होतो की जी स्कीम तुम्ही म्हणताय, जी स्कीम त्यावेळी प्रस्तावित होती, त्या स्कीमचं प्लॅनिंग कशा पद्धतीचं, की अजून सुद्धा तुम्ही सांगायला तयार नाही की त्याची पाणीपट्टी किती असणार, ती कमी होणार, जास्त होणार, किती होणार, कशा पद्धतीने होणार, त्याचा मेंटेनन्स कोण करणार, त्याच्यासाठी नगरपालिकेची पाणी पुरवठ्याची लोक आपण हेही वापरणार का, त्यासाठी नवीन भरती करावं लागणार. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचा पुढचा विषय 10% स्वनिधी भरायचा आहे, ज्याची रक्कम जवळपास 3,80,00,000 जवळपास. आणि आमची जनरल मीटिंग शेवटची जी शनिवारी 1 तारखेला आमची नगरसेवकांची जनरल मीटिंग शेवटची झाली, त्या मीटिंगमध्ये दिलीप जाधव होते, कपिल गायकवाड होते आणि सगळे जवळपास नगरसेवक होते. त्या मीटिंगमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या कडून जी माहिती आम्हाला मिळाली, 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाचे फक्त 2,70,00,000 जवळपास रक्कम फक्त नगरपालिकेला शिल्लक आहे. आणि ती सगळीच्या सगळी पाणी पुरवठ्यासाठी आपण वर्ग करणार आहोत, पण तरी सुद्धा 1 कोटी रक्कम आपल्याकडे कमी आहे. आणि तेवढा वित्त आयोग पुढच्या 6 महिन्यात येणार आहे का नाही याची कल्पना मुख्याधिकाऱ्यांना नव्हती. आणि त्याच्यातनं मग असा प्रश्न निर्माण होतो की 14व्या आणि 15व्या वित्त आयोगातनं तुम्ही जी गावामध्ये उद्घाटन केली काही ठिकाणी, त्यातला काही निधी तुम्ही उद्घाटनामध्ये धरलेला आहे का, जो तुम्ही 100% तिकडे वर्ग करणार आहे. आणि जर तसं 100% वर्ग करणार असाल तर ती कुठली कामं तुम्ही कॅन्सल केली, याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी करणं किंवा सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं. अशी होती की गट नंबर 70 मधली जी 46 गुंठ जागा आहे, ती जागा आम्हाला या पाणी पुरवठ्याच्या स्कीमसाठी मिळाली. त्याच्या मागचं कारण असं होतं, 1972ला माझं जर चुकत नसेल तर 1972 साली ही प्राधिकरणची स्कीम या ठिकाणी मंजूर झाली. आणि तोंडी बोलून उपयोग नाही, ही पलूस मधली सगळ्यात उंच जागा आहे. त्याच्यामुळे प्राधिकरणचा ज्यावेळी तो MGPचा ज्यावेळी सर्वे झाला त्यावेळी ह्या जागेवरती पाणी टाकी झाली. नंतर पेयजल स्कीम मधनं जी कुणी टाकी मंजूर करून आणली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, ती सुद्धा ह्या ठिकाणीच करण्यात आली. आणि त्याच्या पाठीमध्ये तांत्रिक सर्वे होता MGPचा, आणि त्याच्यामुळेच ही जागा सिलेक्ट करणार. त्याच्यामुळं पलूसमधील नागरिकांची जी दिशाभूल करण्याचं काम आपलं चालू आहे, की ती जागा तिकडं आहे, इथं प्रदूषण होते, इथं औद्योगिक वसाहत आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही तिकडची जागा 30 गुंठ घेतलेली आहे. आणि तिथं आम्ही प्रस्तावित सुधारित पाणी पुरवठा आम्ही त्या ठिकाणी मंजूर केला. तर ही दिशाभूल सत्ताधाऱ्यांनी थांबवा. त्याच्यानंतरचा पुढचा विषय जो आहे तो गट नंबर 70 ची जी मागणी पलूसच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा आणि इतर कारणासाठी जी या आमच्या सर्व पक्षीय पलूसच्या सर्व प्रमुख लोकांनी त्यावेळी केलेली होती, तर ती जागा 47 गुंठ आहे. आणि आता जी जागा 30 गुंठ्यावरती प्लांट आपला उभा आहे, तर पलूसच्या ह्या गट नंबर 70 संदर्भामध्ये परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा कोण काय बोललं नाही, तर त्या संदर्भामधला सुद्धा खुलासा सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं. गट नंबर जर ती 30 गुंठ आणि पाणी पुरवठ्याची 30 गुंठ जागा, आज माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांनी तुम्ही एक व्हॉइस क्लिप मुख्याधिकाऱ्यांची ऐकली असाल, कदाचित कोर्टात जसं ते माझा आवाज नव्हेच अशा पद्धतीचा काय घेतला जातो, तर तसं काय असलं तर म्हणजे माहित नाही. पण आज अखेर ज्या जागेवरती ह्या स्कीमचा JR मंजूर झालेला आहे ती जागा नगर परिषदेच्या नावावरती नाही. आणि आम्हाला शासकीय माहिती थोडीशी कमी असल्यामुळे एखादी जागा जर नावावरच नसेल तर त्या जागेवरती
37 कोटीचा निधी मंजूर होऊ शकतो का? त्यामुळे आमच्या बसलेल्या सर्वांचंच असं मत आहे की निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सदरचा तातडीचा हा GR काढून सत्ताधाऱ्यांनी काढून आणलेला आणि अपेक्षित होतच की GR असता तरी किंवा नसता तरी पाणी पुरवठ्याचा नारळ सत्ताधारी फोडतील असं अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीनेच चालू. त्यानंतरचा अजून एक विषय राहिला जो टेक्निकल अडचणीचा विषय मला वाटतंय म्हणून याच्यात लिहिलेला आहे. सदर प्रकल्पासाठी शासन निर्णय दिनांक 4 जून 2018 मध्ये विहित केल्यानुसार जास्तीत जास्त 3% मर्यादित शुल्क प्रदान करण्याच्या अधीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती नगर परिषदेने 7 दिवसात करावी. त्याबाबत आवश्यक ठराव नगर परिषदेने करावा. आता हा ठराव आमच्या विषयपत्रिकेवर आलेलाच नाही मुळात आणि एक विशेष सभा झाली त्याच्यामध्ये सल्लागारांनी नेमणूक करावी असा विषय होता. त्याची नोटीस पण माझ्याकडे मग तर हा ठराव आता 7 दिवसाच्या आत करावा असा या पत्रात म्हटलेला. आता बॉडी तर म्हणजे मुदत संपलेली आहे. आता तिथं प्रशासक आहे तर ह्याला प्रशासकाला अधिकार आहेत का याची आणि कार्यान्वित यंत्रणा भरूच नगर परिषद असल्यामुळं आणि तिथं स्टँडिंगची बॉडी नसल्यामुळं त्याला मुख्याधिकाऱ्यांना खर्चाचे तेवढी वित्तीय अधिकार आहेत का अशा ज्या काही मी 2-4 मुद्दे तुम्हाला ह्या GR प्रमाणे सांगितले जे त्याचे डिटेल्स त्यांनी देणं गरजेचं होतं. तर हे सगळे वाचल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होती की ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून मग GR आला असतात तर तातडीने काम सुरू झालं बरोबर ना. त्यामुळं निवडणूक डोळ्यापुढे ठेवून पलूसमधल्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी तातडीचा GR आणि तातडीने त्याचं उद्घाटन पण होईल असं आम्हाला वाटतं. 5 वर्षांपासून कुठलंही विधायक काम या सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही आणि आज इलेक्शन तोंडावरती आले म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची म्हणून हे आज बोर्ड लावण्यात ज्या स्कीमचं ते आज उद्घाटन करण्याची त्यांची जी धावपळ आहे त्या स्कीमला जी लागणारी जागा आहे ती नगर परिषदला एकतर वर्ग झालेली आहे का किंवा काय तुम्ही भाडेपट्टे करारांना ती घेतलेली आहे याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. त्या परवा काँग्रेस सत्ताधाऱ्यांची जी पत्रकार परिषद होती त्यावेळी पोलीसमध्ये नेते असं विधान केलं की राष्ट्रवादीने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी त्यांचे आमदार आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये तो विषयाला मांडायला पाहिजे. खरं तर हा विषय कुठल्याही पक्षाचा विषय नाही. मी राष्ट्रवादी म्हणून दिगंबर पाटील इथं आलेलो नाही किंवा स्वाभिमानी म्हणून निलेश भाई नाही शेतकरी संघटनेचा पोपडा नाही. इथं एक पलूचं नागरिक आणि आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्या विषयाला सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि मुळात अमरभाऊंनी अरुणांची किंवा मोजमाप करायची एवढी उंची अमरभाऊंची अजून तर नाही. मुळात ते कुठल्या पक्षाचं काम करते अजून गावाला माहिती किंवा भविष्यात ते अस्तित्वावर राहतील नाही पण माहिती. त्यामुळे त्यांनी त्यांची पातळी बघूनच बोलावं आणि मुळात आमच्या ह्या जीवनावश्यक वस्तूच्या आपल्याला पाणी पुरवठ्याचा विषय ह्याला आमचा खाली विरोध नाही. जे आज गावात चर्चा आहे की पलूसमध्ये आता मंजूर झाले पण ह्यांना काय अडचण आहे का स्कीमसाठी आमचा विरोध नाही. पण गावची जागा आहे. आज जर गावची जागा जर आम्हाला कचरा टाकायला सुद्धा सांगवाडी मिळत त्या जागासाठी जायला लागतं. पलूस एवढं मोठं बिलोडी वगैरे सगळ्यात मोठं गाव असतं. उद्या आमची स्पष्ट इच्छा बरोबर आहे की ह्या जागेत तुम्ही म्हणताय की प्रदूषण आहे बऱ्याच गोष्टी काय काय सांगितल्या ह्या जागेत तुम्ही कुस्तीच्या मैदानासाठी आम्हाला द्यायची जागा पलूसाठी मागतो. आम्ही कुठल्या स्वाभिमानी राष्ट्रवादीसाठी जागा मागत नाही. कुस्त्याचं जी परंपरा आहे कुंडल नंतर पलूसचं कुस्त्याचं एवढं मोठं आहे ती जागा पलूसाठी द्यावी कुस्त्यासाठी द्यावी आणि
सत्ताधारी राजकारण आम्ही सुद्धा करतोय, समाजकारण करतोय, पण इतकी लाचारी की आपण आपल्या नेत्याबद्दल गावच्या विषयासाठी मांडू शकत नाही. त्याचं दुर्दैव मी सत्ताधाऱ्यांच्या आताची काँग्रेसची स्थानिक आताची असते. मग अगदी वरच्या लेवलपासून कशाबाना असलेली वैभवरावजी पुदाले असते, आज काँग्रेसचे नेतृत्व करते, पण ह्यांच्यात ती हिंमत नाही आपल्या नेत्यांच्याविषयी मांडायला की माझं गाव आहे, माझ्या गावासाठी मला ही जागा पाहिजे, ही बोलण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही. त्यामुळे तुम्हाला हिंमत नाही, पण आमच्या आता जनसामान्य माणूस आमच्याबरोबर जुळ आता आलेला आहे. एक उदाहरण मी सांगतो, अक्षरशः काँग्रेस बहु सहकारी बँकेचे 60,000 जो पगार येतात त्या माणसाचं वाक्य आमच्याविषयी म्हणजे वैयक्तिक माझ्याविषयी की दादा आम्ही काँग्रेसची माणसं आहे, पण गावचा विषय म्हणून ही काँग्रेसवाली बाळासाहेबांनी दिली पाहिजे जागा, ही भूमिका त्यांनी आमच्याविषयी मांडली. म्हणजे तुमच्या बुडाला आग लागलेली आहे, हळूहळू वर येता येणार आहे, ती इलेक्शनला नक्कीच कळेल. आणि मुळात आता सगळ्यांच्या साक्षीने आम्ही सांगतो की आमची काय या स्कीमला विरोध नाही, त्याची दिशाभूल करू नये काँग्रेसनं. जनतेचा प्रश्न आहे, आमची इच्छा आहे की प्रत्येक घरात पाणी आणि स्वच्छ ही पाणी मिळावं. दिनेश यांना सांगितलंय तसं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुम्ही लेखी स्वरूपात द्या की हे पाणीपट्टी आहेच राहणार, काय याच्यापेक्षा वाढणार नाही, ती घेऊन द्या. कुठं जागा नाही. परंतु 100-125 वर्षापूर्वी कुस्त्याचं मैदान आहे, कुस्त्याच्या मैदानाला जागा नाही. उद्या आम्हाला सांगवाडीच्या ग्रामपंचायतीला अर्ज द्यावा लागेल की आम्हाला कुस्त्या म्हणून 4-5 तास जागा पाहिजे. आणि कोण निवडते, पत्रकार परिषद घेते. आणि ह्या गट नंबर 70 संबंध कशाचं पण लावायला लागले. आता गट नंबर 70 आणि इरिगेशनचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. साहेबांनी इरिगेशन चालू केलं, 100% चालू केलं, त्याच्याबद्दल दोघा असायचं काही कारण नाही. पण गेली 35 वर्ष 1985 पासून 2021 पर्यंत मधला 95-99चा काळ सोडला तर साहेबांच्यावरती, साहेबांच्या चिरंजीवावरती या पलूस गावानं प्रचंड मोठं प्रेम केले. आणि कोट्यावधीची विकास कामं आणली, कोट्यावधीची विकास कामं केली. तुम्ही जी पेपरला देत आहे स्टेटमेंट, तुम्ही गट नंबर 70 बद्दल का बघत नाही? मला राज्यमंत्र्यांना विचारायचं तुमच्या बाबतीत. तुम्ही कामं केली, आम्ही नाकारत नाही, 100% कामं केली. साहेबांनी प्रशासकीय इमारती बांधल्या, आपण तुम्हाला त्यासाठी निवडून दिले ना, तुम्हाला त्यासाठी निवडून दिले. तुम्ही ती कामं करायचीच आहे. ती कामं केली म्हणजे तुम्ही काय त्यांची उपकार केला का? तुम्ही नसता तर आणि कोण आमदार असता तर त्यांनी केली असती. पण तुम्ही जी कामं केली, आम्ही म्हणतो ना चांगलं काम केलं, काय अडचण नाही. पाणी पुरवठा मंजूर करून आणलाय, चांगलं काम केलं, मी अभिनंदन करणार नाही ना. अभिनंदन कुणी कुणाचं करायचं, कशासाठी करायचं, खरा प्रश्न आहे. माझ्या घरातून समजा मी जर दळून आणलं, किराणा मालाचं दुकानात बाजारात घेऊन आलो तर मला घरातली लोक म्हणणार अभिनंदन तुमचं, अभिनंदन तुमचं. अहो तुम्हाला निवडून दिले की तुमचं काम आहे, तुम्ही चांगलं काम केलंय असं मी 100% म्हणेन, पण अभिनंदन नाही करणार. तेव्हा मेहरबानी करा, कृपा करा. पलूस गावाची फार मोठी अडचण आहे. पलूसला कुठं जागा नाही शिल्लक. तुम्हाला यापूर्वी पलूसच्या ग्रामपंचायतीनं आशीर्वाद असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा दिल्या. 19 एकर शाळेला जागा दिल्या, सुतगिरणीला जागा पलूसची, कोयना वसाहत झाली ती पलूसमध्ये, कॉलनीची 7 एकर जागा तुम्हाला दिलेली आहे. आणि तुमचा 46 गुंठेवरती डोळा का हे पलूसमध्ये काय शिल्लक ठेवायचं आहे तर नाही ठेवायचं, ही द्यायचा पलूसच्या जनतेला कळून द्या. जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगतो बरं का. अभिनंदन सुद्धा करायला हरकत नाही, पण ह्या कामासाठी अभिनंदन नाही. ही तुमचं काम आहे, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे म्हणून तुमचं अभिनंदन. तुम्ही काम चांगले केले, कोणालाही पाणी पुरवठा विरोध नाही. पाणी आम्ही ही स्कीम सुद्धा व्यवस्थित चालवा म्हणतो. त्याच्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये 365 दिवसात कमीत कमी 300 दिवस तर पाणी यायचे. पण परत ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर तुम्ही पहिला निर्णय चुकीचा घेतला की एकाडे दिवस पाणी द्यायचा जो निर्णय केला, त्याच दिवशी तुम्ही 50% आणली. पाणीपट्टी 365 दिवसात घेतली.
पाणीदराचा निर्णय एखाद्या दिवस केला, तिथं जवळजवळ 50% पाणी कमी आलं. त्यात परत तुमचा ही मेंटेनन्स, तुमचं नियोजन, चुकीचं नियोजन, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती पाणी पलूसला 30% मिळालं. आमचा नवीन पाणी पुरवठ्याच्या स्कीमला कधीही विरोध नसणारा, उलट स्वागतच आहे. जिथं गरज पडेल तिथं आमची सुद्धा जायची तयारी. आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी तुमच्याबरोबर याला सुद्धा आमची तयारी आहे. मुळात गट नंबर 70 हा काय विषय आहे? आज आष्ट्याला जावा, आष्ट्याची नगरपालिका, आज इस्लामपूरला जावा, आज विट्याला जावा, आज तासगावात जावा. तिथं जर तुम्ही माहिती घेतली तर त्यांचा स्वतःचा जो नगरपालिकेचा इन्कम आहे, जो त्यांच्या जागेवरती त्यांनी ह्या जे काय गाळे वगैरे ही जी काय उभा करून त्यांनी जो त्याचा जो इन्कम नगरपालिकेला चालू केला, आणि भूमिपुत्र म्हणजे त्यांच्या गावातील लोकांना ते गाळे भाड्याने देऊन त्यांना व्यवसायासाठी चालना मिळाली. तर त्याच्यासाठी आम्हाला पोलीसमध्ये जागा दाखवा. उद्या सत्तेत कोणी येऊ दे, पण भविष्यात डेव्हलपमेंट पोलीसची करायची म्हणल्यानंतर कुठल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करायची? आज मी सुद्धा त्यांचा सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा मागच्या वेळेचा बघितला किंवा इतरांचा जरी सगळ्यांचा बघितला तरी आता सगळेजण पक्ष सोडून इथं बसलो म्हणून बोलतो. आज बाग बगीचा आम्ही करायला म्हणतो, पण कुठं करायचा? आम्हाला जागाच नाही. आज अग्निशमन व्यवस्था करायला म्हणजे तर कुठं करायची? हॉस्पिटल बांधायला म्हणजे नगरपालिकेचं तर कुठं बांधायचं? आज 5-50-100 गाड्या काढायला म्हणजे इकडचा नगरपालिकेचा इन्कम वाढवावा, पाणीपट्टी कमी करून द्यावी, घरपट्टी कमी करून द्यावी, इकडे इन्कम वाढतो म्हटल्यानंतर असा काय तर सोर्स वाढवून इन्कमचा इकडे नागरिकांना काय तर दिलासा द्यावा तर कुठनं द्यावा? पंतप्रधानमध्ये घरकुलची जी स्कीम आहे ती प्रत्येक दलित वस्तीच्या लोकांना, जसं आष्ट्यामध्ये ती स्कीम राबवली गेली, प्रत्येकाला एक घर दिलं गेलं नगरपालिकेमध्ये. तर आम्ही बांधायचं म्हटलं तर कुठं बांधायचं? म्हणजे भविष्यात नगरपालिकेची जागा विकत घ्यायची का? आणि म्हणून हा गट नंबर 70चा अट्टाहास सगळ्यांनी झाला. आता तिथलं नियोजन असं कुस्त्याचं मैदान असू दे, मुख्याधिकाऱ्यांचा घर असू दे, गाळे तिथले व्यवसाय गाळे काढायचा विषय असू दे, नगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचा विषय असू दे, किंवा पाणी पुरवठे एखादी टाकी तिथं घ्यायचा विषय असू दे, मध्यावरती जागा आहे, भाडं चांगलं येईल, नगरपालिकेचं उत्पन्न चांगलं वाढेल, पलूसमधले 20-25-40-50 व्यावसायिक वाढतील. त्या निमित्तानं हा हेतू डोळ्यापुढे ठेवून त्या गट नंबर 70ची मागणी चाललेली आहे. आणि परत आम्ही विनंती करतो की सदरची जागा पलूससाठी परत देण्यात यावी. पाणी पुरवठ्या स्कीमसाठी तुम्ही 30 गुंठे तिकडची जागा दिली, ती पलूसची होती, तरी तुमचं आभार त्या निमित्तानं. पण अजून ती नावावर नाही की हमी पत्र दिले का भाडेपट्टा दिलाय नगराध्यक्षाला आणि मुख्याधिकाऱ्यांना माहिती. भारतीय जागा काय लागताय? भारतीय जागा इतर संस्थेची जागा का विचारताय? आम्ही ज्यावेळी निवेदन द्यायला गेलेलो होतो नगराध्यक्षांना, त्या दिवशीच आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना की तुम्हाला ज्या नियोजित जागा वाटतायत, ज्या खुल्या आहेत, त्या सगळ्याचा प्रस्ताव करा, सगळ्याच जागा पडतो. मला वाटतं भारतीची जागा घेऊन किती वर्ष ताब्यात आहे? 2009 म्हणायचं. शासनाचा कायदा आहे की तुम्ही जेवढी जागा घेता तर त्याला किती स्क्वेअर फूट जागाचं बांधकाम करावं लागतं. पहिला तिथं ती पण झालेलं आहे. पलूस कॉलनी 7 एकर जागा ही तशीच पडू नये. तिथे एक युनिट तुम्ही कुठल्या सहकारी संस्था किंवा सामान्य माणसासाठी कुठला उद्योग उभारावा. फक्त जमिनी हडपायच्या हाच भूमिका सवय लागली त्या उद्देशाने जागा आहे. फक्त आमचं दुर्दैव आहे की आत्ताची सत्ताधारी काँग्रेस आहे ते आमचीच माणसं आहेत. जरी विरोधक असतात ते आमची गावचे, पण त्यांची भूमिका म्हणा किंवा त्यांचं बोट हलू शकत नाही हे आमचं दुर्दैव. पलूसची मार्केट कमिटीची जागा मार्केट कमिटी किती पलूस मधल्या माणसासाठी मार्केट कमिटी मध्ये गाळलं पलूस मध्ये असताना. सभापती पलूसचा तरी जागा आहे का? जागा पलूसची. दुसरा एक मुद्दा असा आहे, आता ही गट नंबर 70ची जी जागा आहे सांगते की MIDCला नगर लागून आहे आणि त्याच्या प्रदूषणामुळे ते पाणी दूषित होण्याची शक्यता आहे.
तर आता मला इकडनं अशी एमआयडीसी आपली सुरुवात झाली की त्या नवोदयच्या कोपऱ्यापर्यंत खाली त्या बाजूला सुद्धा आता एमआयडीसी डेव्हलप झाले, इंडस्ट्रियल झोन आहे. जिथं पाण्याची टाकी होणार आहे तिथं 500 ते 700 फुटावरती एमआयडीसी गेलेले आहे. आता जर त्यांनी जे टाकी सिलेक्ट केली सुद्धा त्या ठिकाणी एमआयडीसीचं जाळं पसरलेलं आहे आणि ते उद्योगाच्या दृष्टिकोनातून हा सगळा इंडस्ट्रियल झोन झालेला आहे गेल्या 20 वर्षापूर्वी. म्हणजे भारतीय विद्यापीठ जे येत आहे ते सुद्धा इंडस्ट्रियल झोन मध्ये त्या बाजूला आहे. तर मला सांगायचं काय एवढं की त्या बाजूला जरी गेलं तर हे प्रदूषण हे होणार नाही असं कशावर तुम्ही म्हणता? वाऱ्याचा अभ्यास केला असतो नाही ना, हा प्रश्न आहे. बरोबर आहे का? तिथं लागून सुद्धा आता इंडस्ट्री चालू झाली, त्या भरपूर इंडस्ट्री एनजीबीने त्याला परवानगी दिली. 500 फुटावर आहे. एनजीबी आकार देईल तिथे परवानगी देते. नंतर सगळ्यात सुरक्षित जागा पत्रकार सगळ्यात सुरक्षित जागा सुखीजवळ जागा पडली आहे ना भरपूर तिथं करून देत की आम्ही मार्केट कमिटीचं आंदोलन केलं. मार्केट कमिटी तिथल्या संचालकाचा आम्हाला मला फोन होता दादा तिथला जागा बाजार हलवायचा तो सातारा रोडला न्यायचा, जिथं गोडाऊन काढायचे गोडाऊन कुणाला वाटायचे हे आधी ठरवलं. आता त्या गोंधळवड मी अमरापूर हद्दीतनं मानवतो शिर्डी गोड सातारा रोड 7-8 किलोमीटर जाऊ शकतो. तर ते आम्ही आंदोलन केलं, ते थांबवले. आज ताकद तर आमच्या ताकदीवर आम्ही थांबवले. ही त्यांचं भविष्यातलं प्लॅनिंग ही काही घेऊ नका म्हणजे पुढच्या परिस्थिती त्या वेळेला आपण बोलू त्या विषयावर. फक्त जेव्हा आमच्यावर म्हणजे गावाच्या काँग्रेसवाल्यांची त्यांनीच केली की त्यांना आता अडचण काय आहे की आता मंजूर झाल्या त्यांना बघत नाही. आमचा पाणी पुरवठ्याला कुणाचाही विरोध नाही असंच काय कारण काय चांगली गोष्ट आहे. तर तुमच्या जे पोटात आहे 70 जागा का नको तुम्ही जी दिशाभूल करायला लागलाय ती तुम्हाला जे लोभ आहे त्या जागेचा का ती पोटावर आणा. सत्ताधाऱ्यांना आता सत्ताधाऱ्या तर गेलेले तिथं काही प्रशासन आहे. अशा पद्धतीचं हे मुख्याधिकारी सुद्धा दिशाभूल करायचं काम करतात आणि ते प्रशासन म्हणून काम करतायत का सत्तेचा एक नगरसेवक म्हणून तिथं खुर्चीवर बसून काम करतायत. अजून हा जनतेला उघडलेला प्रश्न आहे. त्यांना विचारलं जागा खरेदी विचारलं की त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मागितलं गेलं की ही जागा तुम्हाला नावावर केल्या का भाडेपट्ट्या करायला नाही ते चालू आहे. नाही आपल्यापैकी कोणी विचारलं का? आपल्यापैकी कोणी विचारलं? आमच्या बरोबर मनसेचं विचारलं पण आपल्यापैकी कोणी मनसे ही सगळी अविनादाला निवेदन द्यायला आमच्या बरोबर होती. तिने आम्हाला किती पाठवल्या ते पत्र इथं आले नाही कारण बोलतो सांगितलं ज्या ज्या मोठ्या जागांच्या वापरात नाही अनेक संस्थांना दिलेली संस्था चालू नाही काय नाही सुद्धा तसं निवेदनात त्यांनी मुळकाव्यात काढून चर्चेला आमची तयारी पत्रकार नगराध्यक्षांना त्या दिवशी तुम्ही सांगितले त्याच्याबरोबर 3 नंबर घाला त्या दिवशी सांगितले. पलूसच्या सत्ताधारी मंडळींनी 2 दिवसापूर्वी पलूसची सुधारित पाणी पुरवठा मंजूर झाल्यासंदर्भात पलूसच्या चौकामध्ये फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आणि जर GR प्रमाणे खरोखर पाणी पुरवठा मंजूर झाला असेल आणि तो होणार असेल तर पाणी पुरवठ्याला काही विरोध करण्याचं कारण नाही. मुळात आमचीही मागणी होती आणि आमचेही प्रयत्न होते की पलूससाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली पाहिजे. पण 8 ऑगस्ट 2020 रोजी अशाच पद्धतीनं पलूसच्या मेन चौकामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी 35 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आणि परत एकदा ह्या 1.5 वर्षामध्ये सुधारित पाणी पुरवठा योजना म्हणून पुन्हा एकदा नव्यानं मंजूर झाल्याबद्दलचं नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याचा प्रशासकीय आदेशही या ठिकाणी आलेला आहे. पण त्या आदेशामध्ये ज्या काय अटी व शर्ती आहेत त्याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही.
सदरची पाणी पुरवठ्याची स्कीम ही गट नंबर 67 मध्ये त्यांनी प्रस्तावित केलेली होती. मुळात पलूसच्या सर्व लोकांची मागणी होती गट नंबर 70 मध्ये करण्यात यावी, पण गट नंबर 67 मध्ये ती प्रस्तावित होती. पण आज अखेर गट नंबर 67 हा पलूस नगर परिषदेच्या नावावरती झालेला नाही, आणि तो झाला असेल तर तसा खुलासा नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी किंवा नगर परिषदेच्या प्रशासकाने आता करावा. आणि जर जागाच नावावरती नाही आहे तर ती जागा भाडेपट्ट्यावरती घेतलेली आहे का आणि कोणत्या पद्धतीने ती जागा घेऊन कशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा मंजूर केला आहे या संदर्भातला खुलासा प्रथम त्यांनी करावा. सध्याची परिस्थिती पाहता आणि प्रशासकीय आदेश पाहता फक्त निवडणूक डोळ्यापुढं ठेवून पाणी पुरवठ्याचा शब्द त्यांनी दिलेला होता तो पूर्ण होताना दिसत नाही, म्हणून तातडीचा प्रशासकीय आदेश काढून निवडणुकीपूर्वी नारळ फक्त फोडायचा आणि नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसायचं इतकाच एक कलमी कार्यक्रम सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे. आणि या पाणी पुरवठ्याच्या जागेसाठी गट नंबर 70ची मागणी पलूसमध्ये केलेली होती. आज एकदा सत्ताधारी आणि प्रशासकांना आता विनंती करतो की त्या जागेसंदर्भात ठोस असं कागदोपत्री आश्वासन आमच्या पलूसच्या युवकांना द्यावं